हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 29 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये ऊर्जाने जे स्वतःची बाजू मांडली, क्लोजिंग स्टेटमेंट दिलं, पद्माच्या बाजूने ती कोर्टात जे काही म्हणाली, जज साहेबांना तिने जी विनंती केली की विक्रांतसारख्या गुन्हेगाराला शिक्षा करा, समाजासमोर एक आदर्श ठेवा, समाजातील प्रत्येक मुलगी आज या तुमच्या निर्णयाकडे लक्ष ठेवू नये. हे सगळं पाहून, हे सगळं ऐकून तुमच्या अंगावर सुद्धा नक्कीच काटा येईल. आणि मग शेवटी जज साहेबांनी सुद्धा ऊर्जाची ही विनंती मान्य केली. ऊर्जा पद्माचं कौतुक केलं आणि विक्रांत शिर्केला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे विक्रांत शिर्के चांगला चिडला आणि ऊर्जाला धमकी दिली, तू माझा गेम केलाय ना, आता पहा मी तुझं काय करतो ते. त्यामुळे शौर्य चिडला आणि विक्रांतला धमकी दिली, ती माझी बायको आहे आणि तिच्याबद्दल असं काही वेडवाकडं बोलला तर तुला पोलीस स्टेशनमध्ये जाण्याच्या लायकीचा सोडणार नाही. हे ऐकून विक्रांत खूप चिडलाय. म्हणजे एकूणच आता ही मालिका एक जबरदस्त वळणावर येऊन ठेपली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच हर्षवर्धनची बाजू मांडून झालेली असते आणि ऊर्जा ही तिची बाजू मांडण्यासाठी कोर्टात उभी राहते आणि जज साहेबांना म्हणते, मिलॉर्ड, माझे निष्णात आणि सिनियर काउन्सिल हर्षवर्धन जहागीरदार यांनी आपल्या आशिलाची, विक्रांत शिर्केची जी काही बाजू मांडली आहे त्याचं मला खरंच खूप कौतुक वाटतं. त्यांनी विक्रांत शिर्केला अतिशय चांगला, अतिशय साधा भोळा मुलगा असं म्हणून संबोधलं. तो समाजासाठी किती काय करतो हे सगळं सांगितलं. पण त्यांनी पद्माची बाजू नाही सांगितली या कोर्टाला. पद्माचा विचार हे कोर्ट करणार आहे की नाही. जी पद्मा या कोर्टामध्ये न्याय मागायला आली आहे, जी पद्मा समाजाच्या अशा थरातून येते जी कष्टकरी आहे आणि या कष्टकरी वर्गाला असंच वाटतं की आम्ही ज्या व्यक्तीकडे काम करतो त्या व्यक्तीला जन्मसिद्ध अधिकार आहे माझा अपमान करण्याचा, मला वाटेल तसं बोलण्याचा, मला वाटेल तसं वागवण्याचा. आणि जेव्हा अशी बुजरी, घाबरणारी पद्मा या कोर्टात येते आणि स्वतःसाठी न्याय मागते, तेव्हा न्यायदेवता स्वतःच्या डोळ्यावरची पट्टी बाजूला करून तिला न्याय देणार आहे की मग तिच्याकडे डोळे झाक करून अन्याय करून पुढे जाणार आहे. जजसाहेब सगळं शांतपणे ऐकून घेत असतात. हर्षवर्धन, शौर्य, कोर्टात बसलेले सगळेजण ऊर्जाच्या क्लोजिंग स्टेटमेंटकडे कान टवकारून ऐकत असतात. आणि इकडे हर्षवर्धनच्या घरी अर्पिता ही शौर्याच्या रूममध्ये हे काय आहे, ते काय आहे, हे शौर्याचं कपाट आहे का अशी विचारणा करत असते. विजया म्हणते हो. तर अर्पिता या कपाटाला जवळ घेते आणि म्हणते, येत्या काही दिवसांमध्ये हे माझं कपाट असणार आहे आणि मग या कपाटात माझे आणि शौर्याचे कपडे एकत्र असतील. विजयाला काय बोलावं ते कळतच नाही. आणि मग अर्पिता म्हणते, काकू आपण एक काम करूया, आपण हळूहळू ना या रूमचं सगळं इंटेरियर चेंज करूया, कारण या रूमचं संपूर्ण इंटेरियर मला शौर्याच्या आवडीनुसार करायचं आहे, माझ्या आणि शौर्याची आवड. आणि काही दिवसातच आमच्या दोघांचं लग्न होणार आहे ना, जेव्हा मी शौर्याची बायको बनून या घरात येईल तेव्हा किती छान वाटेल ना. आणि अर्पिता ही हसत असते, लाजत असते. विजयाला काय बोलावं, कसं रिॲक्ट करावं तेच कळत नाही. आणि मग अर्पिता या बेडवर बसते आणि म्हणते, काकू याच बेडवर शौर्य झोपतो ना, हे त्याचं ब्लँकेट, काही दिवसानंतर हे सगळं आमचं असणार आहे, आम्ही दोघे नवरा बायको बनून या रूममध्ये येणार, खरंच किती भारी दिवस असेल ना तो. आणि तेवढ्यात दिव्या ही पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि विचारते, आई काय झालं, मी काही मिस तर केलं नाही ना. विजया खूप चिडते आणि अर्पिताला पाणी प्यायला सांगते. तर अर्पिता हा पाण्याचा ग्लास एका दमात, एका घोटात खाली करते आणि तिला असं पाणी पिताना पाहून विजया, दिव्या यांना मोठा धक्काच बसतो. विजया म्हणते, अर्पिता तू आता घरी जा, तुझी आई तुझी वाट पाहत असेल ना, शौर्य घरी आल्यावर मी त्याला फोन करायला सांगेल. अर्पिता म्हणते, पण काकू खरोखर सांगाल ना, कारण कालसुद्धा मी त्याची वाट पाहत बसले की तो मला भेटायला येईल, नाहीतर मला त्याचा फोन येईल, पण कालसुद्धा त्याचा फोन आलाच नाही, मी तशीच वाट पाहत बसले, आज त्याला फोन करायला सांगा बरं. अर्पिता ही तेथून निघून जाते. विजयाला काय करावं, काय बोलावं ते कळतच नाही. दिव्या तिच्या शेजारी बसते आणि म्हणते, आई हे सगळं काय होतं, ही अर्पिता अशी वेड्यासारखी का करते, तिला वेड लागलं की काय. विजया दिव्याकडे रागारागाने पाहते आणि दिव्या तेथून पळून जाते. विजया विचार करते, मला यांच्याशी अर्पिताबद्दल बोलावंच लागणार आहे. इकडे कोर्टात ऊर्जा ही जज साहेबांना सांगते, जज साहेब हर्षवर्धन जहागीरदार
यांनी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगितली की माझ्या घरचं सामान घराबाहेर फेकलं होतं म्हणून माझा विक्रेन शिर्केवर राग आहे. पण त्यांनी तुम्हाला अजून काही नाही सांगितलं, ते मी तुम्हाला सांगते. फक्त एकदाच नाही तर 2 वेळेस माझ्यावर जीव घेणा हल्ला झाला. हे हर्षवर्धन जहागीरदारांनी कोर्टाला सांगितलं नाही. एकदा पद्मा आणि मी बरोबर असताना गुंडांनी आमच्यावर धारधार शस्त्राने वार केला. हे हर्षवर्धन जहागीरदारांनी नाही सांगितलं. आणि मग शौर्य आणि मी एकत्र असताना माझ्यावर गोळी चालवली गेली. ही गोळी शौर्याला लागली होती. शौर्य कोमात गेला होता. हे हर्षवर्धन जहागीरदारांनी तुम्हाला नाही सांगितलं. हे सगळं ऐकून जज साहेबांना मोठा धक्काच बसतो. ऊर्जा म्हणते, जज साहेब, माझा जीव गेला तर गेला, मला त्याची पर्वा नाही आहे. एवढं सगळं होऊनसुद्धा आज मी या कोर्टात उभी आहे कारण मला पद्माला न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि ही गोष्ट फक्त पद्माची नाही आहे. ज्या दिवशी माझं घर, माझं सामान घराच्या बाहेर फेकून देण्यात आलं होतं त्याच दिवशी मी माझी मुलगी, माझा सन्मान हे सोशल मीडिया पेज क्रिएट केलं होतं. जज साहेब, तुम्ही जर त्या पेजचा रिस्पॉन्स पाहिला ना तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. हजारो लाखो मुलींनी त्या पेजला फॉलो केलं. आम्हाला हजारो लाखो मेसेज आले, पत्र आले, त्यांच्यावर कसा अन्याय होतोय, त्यांच्याबरोबर काय काय केलं गेलं आहे हे सगळं त्या पत्रात लिहिलं गेलं होतं, मेसेजेसमध्ये लिहिलं गेलं होतं. आणि सगळ्यांची एकच अपेक्षा होती की पद्माला न्याय मिळेल. आणि ज्या दिवशी पद्माला न्याय मिळेल त्या दिवशी आम्हालासुद्धा न्याय मिळाला. आम्हालासुद्धा आमच्या गुन्हेगारांना शिक्षा दिल्याचा आनंद मिळेल असं त्या सगळ्या मेसेजेसमध्ये, पत्रांमध्ये लिहिलेलं होतं. जज साहेब, ही केस फक्त एका पद्माची नाही आहे तर ही केस त्या लाखो मुलींची आहे ज्या मुली कधीच कोर्टात येण्याचा विचारसुद्धा करत नाही. त्यांच्यावर अत्याचार केला जातो, त्यांच्या अब्रूशी खेळलं जातं, पण तरीसुद्धा त्यांची हिंमत होत नाही. कारण जेव्हा त्या आपल्या घरी जे गोष्टीबद्दल सांगतात तेव्हा त्यांना सांत्वना दिली जात नाही. तुम्हाला न्याय मिळावा म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहिलं जात नाही, तर त्यांच्या जवळची माणसं, त्यांची घरची माणसंच त्यांना दोष देतात. तू असे असे कपडे घातले होते म्हणून हे घडलं, तू मोकळेपणाने हसत बोलत होती म्हणून हे घडलं, तुला मैत्री वाढवण्याची काय गरज होती म्हणून हे घडलं, असं म्हणून सांगितलं जातं. मग प्रत्येक वेळेस गोष्ट येथेच येऊन थांबते की मुलींनी नखनिशांत कपडे घालायला हवे. मुली तोडके कपडे घालतात म्हणून पुरुषांची नजर बिघडते, म्हणून त्यांच्याबरोबर असं होतं. जज साहेब, मग मला एक त्या पुरुषांना प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला जर असंच वाटत असेल की मुलींनी तोडके कपडे घातल्यामुळे असं होतं, मग जेव्हा पद्मा ही विक्रांत शिर्केच्या घरी गेली होती तेव्हा तर तिने अंगभर कपडे घातले होते, तिने तोडके कपडे घातले नव्हते. मग विक्रांत शिर्केच्या मनात पाप का आलं? याचं कारण काय आहे? याचं कारण म्हणजे हे जे पाप असतं ना ते मुलींच्या तोडक्या कपड्यात नाही आहे तर पुरुषांच्या घाणेरड्या नजरेत आहे. मग मुलीने कसेही कपडे घातलेले असो, ते तोडके असो किंवा मग नखनिशांत असो, अशा पुरुषांची वाईट नजर मुलींच्या शरीरावर असते आणि त्यामुळेच असे अपराध घडतात. ऊर्जा जे काही बोलत असते ते सगळ्यांच्या काळी चिरून जात असतं. विक्रांत शिर्के, आमदार शिर्के, हर्षवर्धन सगळे चेहऱ्यावर 12 वाजून ऊर्जाकडे पाहत असतात. पद्मा रडत असते. शौर्य, आदित्य या दोघांना सुद्धा ऊर्जाचा खूप अभिमान वाटत असतो. जज साहेब सुद्धा ऊर्जाकडे आश्चर्याने पाहत असतात की ऊर्जाची ही पहिली केस आहे तरीसुद्धा ती किती शिताफीनी पद्माची बाजू मांडतीये. आणि मग ऊर्जा ही जज साहेबांना म्हणते, जज साहेब, संपूर्ण देशाचं लक्ष या केसकडे लागलंय. सगळेजण तुमच्याकडे आशेने पाहताय, या कोर्टाकडे आशाने पाहताय की पद्माला न्याय मिळेल. कारण जर आज पद्माला या कोर्टात न्याय नाही मिळाला तर त्या आईला वाईट वाटेल ज्या मुलीवर अत्याचार झाला आणि त्या मुलीला रडताना त्या आईने रात्रभर पाहिलंय. त्या वडिलांना वाईट वाटेल ज्यांची हसती खेळती मुलगी चितेवर झोपली आणि बापाने तिला चितेला अग्नी दिला. त्या भावाला वाईट वाटेल ज्या भावाला असं वाटत असेल काही क्षण जर मी वेळेवर पोहोचलो असतो तर माझ्या बहिणीची अब्रू वाचली असती. आणि त्या मुलीला वाईट वाटेल जी आज स्वर्गातून तुमच्याकडे अपेक्षेने पाहतीये की जे माझ्याबरोबर झालं ते पद्माबरोबर होणार नाही. आणि हे ऐकून जज साहेबसुद्धा डोळे बंद करतात. पद्मा डोळे बंद करते. ऊर्जाने जे काही म्हटलेलं असतं ना ते सगळ्यांचं काळी चिरून गेलेलं असतं. फ्रेंड्स, खरंच हा जो कोर्ट रूमचा सीन आहे जेथे ऊर्जा ही आपली बाजू मांडतीये, क्लोजिंग स्टेटमेंट देतीये, ते पाहून तुमच्याही अंगावर शहारा येईल यात शंका नाही. इकडे तीर्था ही फोनवर मैत्रिणीशी बोलत असते आणि म्हणते, हो हो, माझे बाबा
त्या नालायक विक्रांतची केस लढताय, पण माझी ऊर्जा वहिनी पद्माची केस लढतीये आणि त्या विक्रांतला शिक्षा होणारच. आजची केस माझी ऊर्जा वहिनीच जिंकणार. तेवढ्यात विजया तेथे येते आणि हे सगळं ऐकत असते. तीर्था म्हणते, मला माहिती आहे ना, माझे बाबा खूप मोठे वकील आहेत, ते विक्रांतच्या बाजूने केस लढताय, पण माझी वहिनीसुद्धा काही कमी नाही आहे. ऊर्जा वहिनीकडे सगळे पुरावे आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की माझ्या वहिनीनेच ही केस जिंकावी आणि त्या विक्रांत शिर्केला मोठी शिक्षा मिळावी. विजया पुढे पुढे येते. तीर्था म्हणते, मी जर तेथे असते ना तर मी जज साहेबांच्या पाया पडले असते आणि त्यांना विनंती केली असती की त्या विक्रांत शिर्केला आजन्म कारावासाची शिक्षा द्या, जन्मभर त्याला जेलमध्ये सडू द्या. त्याच्यासारखा माणूस हा या समाजात वावरण्याच्या लायकीचा नाहीये. विजया पुढे येऊन म्हणते, तीर्था हे सगळं काय बोलतेस तू आणि कोणाशी बोलतीये? तीर्था घाबरते आणि म्हणते, मी तुला नंतर कॉल करते बरं. आणि तीर्था फोन कट करते. विजया विचारते, काय झालं? तर तीर्था म्हणते, माझी एक मैत्रीण होती, तिच्याशी मी बोलत होते. अगं आई, ती विक्रांतची केस आहे ना, तिला माझ्या कॉलेजचे सगळे मित्र फॉलो करताय आणि आज काय निकाल लागणार आहे या सगळ्याकडे आमचं लक्ष आहे, म्हणूनच त्याबद्दलच मी बोलत होते. विजया चिडून म्हणते, तीर्था तुला लाज नाही का वाटत? तू तुझ्या मैत्रिणींना सांगतीये की तुझे बाबा चुकीच्या व्यक्तीची केस लढताय, गुन्हेगाराची केस लढताय आणि विक्रांतला शिक्षा व्हायलाच पाहिजे. तर तीर्था म्हणते, मॉम काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? तुलासुद्धा माहिती आहे का तो विक्रांत किती नालायक मुलगा आहे, तो किती वाईट मुलगा आहे आणि त्याने पद्मासारख्या चांगल्या मुलीबरोबर जे केलं आहे ना, त्यानंतर त्याला शिक्षा मिळायलाच पाहिजे. त्याला तर आजन्म कारावासाची शिक्षा व्हायला पाहिजे. आणि तुलासुद्धा माहिती आहे की विक्रांत खोटारडा आहे, तरीसुद्धा बाबा त्याची केस लढताय. डॅड त्याची केस का लढताय ना, हेच मला कळत नाही आहे. तर विजया म्हणते, ते सगळं सोड, पण तू तुझ्या बाबांची साथ द्यायला पाहिजे, त्या ऊर्जाची नाही. त्या ऊर्जामुळे या घरात काय काय घडलंय तुला माहिती आहे ना? तर तीर्था विचारते, काय घडलंय मॉम? जे घडलंय ना ते चांगलंच घडलंय. जर ऊर्जा वहिनीने त्या विक्रांत विरुद्ध केस फाईल केली नसती तर कदाचित आजपर्यंत आपल्याला त्या विक्रांतचं सत्य कळलंच नसतं आणि आत्तापर्यंत माझं आणि त्या विक्रांतचं लग्न तुम्ही लावून दिलं असतं. मग माझं काय झालं असतं ना, याचा विचार करा तुम्ही. उलट आपण सगळ्यांनी ऊर्जा वहिनीला दोष देण्याऐवजी तिचे आभार मानायला हवेत की आज तिच्यामुळेच मी वाचलीये, त्या विक्रांतशी माझं लग्न नाही झालंय. विजया म्हणते, बस झालं, त्या ऊर्जाला काही क्रेडिट देण्याची गरज नाहीये. आम्ही तुझ्या आईबाप आहोत, आम्हाला तुझं भलं बुरं कळतं, आम्ही तुझ्याबरोबर काहीच वाईट घडू दिलं नसतं. तर तीर्था चिडून म्हणते, खरं का आई? काल रात्री मी तुला सांगितलं की तो विक्रांत मला अजूनही मेसेज करतोय, तर तू काय केलंस? तू म्हणालीस जाऊ दे, विसरून जा, सगळं ठीक होईल. पण एवढं बोलण्याने होतं का? जर मी हे ऊर्जा वहिनीला सांगितलं असतं ना तर तिने नक्कीच काहीतरी उपाय सुचवला असता, पण तू त्यासाठी काहीच केलं नाही. कारण तुम्हाला फक्त स्वतःचं स्टेटस महत्त्वाचं आहे, तुमचं सोशल स्टेटस जपलं जातं की नाही ते महत्त्वाचं आहे. म्हणूनच बाबा त्या नालायक विक्रांतची केस लढताय, जे मला बिलकुल आवडत नाही आहे. विजया चिडून म्हणते, बस झालं तीर्था, तोंडाला येईल ते बोलू नको. मी मान्य करते ना, तो विक्रांत चांगला मुलगा नाही आहे. मी आणि तुझ्या बाबांनी ठरवलं आहे की तुझं आणि त्याचं लग्न नाही लावून द्यायचं. तीर्था विचारते, तुम्ही ठरवलंय ना, मग तुम्ही का सांगत नाही त्या आमदार शिर्केला कॉल करून की माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलाशी होणार नाही? पण तुम्ही गप्प बसलात कारण तुम्ही घाबरतात. तुम्हाला तुमच्या सोशल इमेजची पडली आहे, तुमच्या पैशाची, तुमच्या समाजातील स्थानाची पडली आहे, पण स्वतःच्या मुलाच्या आयुष्याचं, मुलीच्या आयुष्याचं तुम्हाला काही देणं घेणं नाही आहे. हे सगळं ऐकून विजयाला जबर धक्काच बसतो. तीर्था ही विजयाला ठणकावून सांगते, जरी हर्षवर्धन जहागीरदार माझे डॅड असले तरीसुद्धा ते वकील म्हणून एका गुन्हेगाराची केस लढताय याबद्दल काही बोलायला मला बिलकुल लाज वाटत नाही आणि मी हे सुद्धा बोलायला घाबरत नाही की आय एम प्राऊड ऑफ ऊर्जा वहिनी, मला तिचा खूप अभिमान वाटतो. विजयाला जबर धक्काच बसतो की तीर्थासुद्धा त्या ऊर्जाची फॅन झाली आहे. आणि इकडे ऊर्जाने जे काही सांगितलेलं असतं त्यामुळे जज साहेबांनासुद्धा खूप वाईट वाटतं. आणि मग ऊर्जा ही जज साहेबांना म्हणते, जज साहेब, आज तुमच्याकडे खूप मोठी संधी आहे हे दाखवून द्यायची की न्यायदेवता आंधळी नसते, न्यायदेवता ही डोळस असते आणि तिला गुन्हेगार कोण आहे हे कळतं. जज साहेब, आज तुमच्याकडे ती मोठी संधी आहे पद्माचा जीव वाचवण्याची. पद्मा नशीबवान होती म्हणून तिची अब्रू वाचली, तिचा जीव वाचला. नाहीतर हा विक्रांत शिर्के तिचा जीव घ्यायलाच निघाला होता, तिची अब्रू लुटायला निघाला होता. नाहीतर काय घडलं असतं? पद्मासारख्या गरीब मुलीने काय केलं असतं? समाजाने तिलाच दोष दिला असता.
तिने असे कपडे घातले, तू त्यांच्या घरी का गेली, तू आतमध्ये का गेली, असं बोलले असते आणि संपूर्ण दोष हा पद्माला दिला असता. मग समाजाच्या त्रासाला कंटाळून पद्माने आत्महत्या केली असती आणि समाजातल्या अनेक मुली आजही तसंच करताय. जज साहेब, आज तुम्हाला ती संधी आहे पद्मासारख्या असंख्य मुलींना न्याय मिळवून द्यायची. आज तुम्हाला ती संधी आहे विक्रांतसारख्या प्रत्येक मुलाला हे ठणकावून सांगण्याची की मुंबईच्या रस्त्यावर चालणारी प्रत्येक मुलगी ही तुमची संपत्ती नाही आहे, तुमची प्रॉपर्टी नाही आहे. कारण विक्रांत शिर्केसारख्या मुलांना असं वाटतं की आपला बाप खूप मोठा आहे, आपण कोणत्याही मुलीला उचललं, तिचं छेडछाड केली, विनयभंग केला तरी आपल्याला कुणीच काही करू शकत नाही. पोलिसांना तर ते खिशात घेऊनच फिरतात आणि कोर्ट हा तर त्यांच्यासाठी चेष्टेचा विषय आहे. हर्षवर्धन जहागीरदारसारख्या एखाद्या श्रीमंत, एखाद्या अनुभवी वकिलाला नेमायचं आणि मग तो खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं करतो आणि अशा गुन्हेगारांना तो सोडवतो. जज साहेब, तुमच्याकडे ती संधी आहे विक्रांत शिर्केसारख्या प्रत्येक मुलाला सांगण्याची की नाही, रस्त्यावर चालणारी मुलगी तुझी प्रॉपर्टी नाही आहे आणि लायकीत राहायचं. दॅट्स ऑल मी लॉर्ड, असं म्हणून ऊर्जा तिचं क्लोजिंग स्टेटमेंट थांबवते आणि क्षणात कोर्टात उभे असलेले सगळे जण उभे राहतात. शौर्य उभं राहतो, पद्मा उभी राहते आणि टाळ्यांचा एकच कडकडाट होतो. सगळेजण ऊर्जासाठी टाळ्या वाजवत असतात. पद्माच्या डोळ्यात पाणी असतं, शौर्याच्या डोळ्यात पाणी असतं. हर्षवर्धन, आमदार शिर्के हे सगळेजण पाहतच राहतात. त्यांच्या तोंडावर 12 वाजलेले असतात. ऊर्जा आपल्या जागेवरून बसते आणि घटाघटा पूर्ण पाण्याचा ग्लास संपवते. जज साहेब ऊर्जाकडे एकटक पाहतच राहतात आणि मग जज साहेबसुद्धा असं काहीतरी बोलतात ज्यामुळे सगळ्यांनाच अभिमान वाटेल. जज साहेब सांगतात, आज या कोर्टात जी केस समोर आली आहे ही पहिली वेळ नाही आहे की अशी केस समोर आली आहे. याआधीसुद्धा अशा अनेक केसेस समोर आल्या आहेत, पण मी त्या केसेसमध्ये अनेकदा पाहिलं आहे की जी पीडिता असते ती पीडिता स्वतःच केस मागे घेते, सांगते की माझ्याबरोबर काही घडलं नाही आहे, या आरोपीवर मला कोणताही गुन्हा नोंदवायचा नाही आहे. अशा वेळेस मी एक जज म्हणून हे कोर्ट काहीच करू शकत नाही, कारण आमचे हात बांधले गेलेले आहेत. जोपर्यंत आमच्यासमोर योग्य पुरावे, योग्य साक्ष येत नाही जे सिद्ध करेल की हो या मुलाची चूक आहे, ही मुलगी खरंच त्याच्या अत्याचाराला बळी पडली आहे, तोपर्यंत आम्ही कोणताही निकाल देऊ शकत नाही. आणि आज मला ऊर्जा शिंदे आणि पद्मा या दोघींचं कौतुक करावं असं वाटतं. ज्या पोटतिडकीने त्यांनी न्याय मिळवण्यासाठी या कोर्टात दाद मागितली आहे, ज्या पोटतिडकीने त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालूनसुद्धा न्याय मिळवण्यासाठी सत्याची बाजू लावून धरली आहे, खरंच त्यांना सलाम करायला हवा. ऊर्जा शिंदे आणि पद्मा, तुम्ही दोघी उदाहरण आहात की जर तुम्ही सत्याच्या बाजूने लढला तर सत्य हे समोर येतंच आणि गुन्हेगाराला शिक्षा मिळतेच. खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं खरं. हे ऐकून ऊर्जा आणि पद्माच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. तर हर्षवर्धनला समजतं की आता आपलं काही खरं नाही, आपण ही केस हरणारे. जज साहेबसुद्धा पूर्णपणे कन्व्हिन्स झालेले असतात की ऊर्जाने आता जे काही सांगितलं ते खरं आहे. पद्मावर अन्याय झाला आहे आणि अन्याय करणारा हा विक्रांत शिर्के आहे. जज साहेब सांगतात, अनेकदा आम्हाला दिसतं की हा व्यक्ती गुन्हेगार आहे, ही व्यक्ती त्याच्या अन्यायाला बळी पडली आहे, तरीसुद्धा पुराव्यांच्या, साक्षीच्या अभावामुळे आम्हाला त्या गुन्हेगाराच्या बाजूने निकाल द्यावा लागतो, त्याला निर्दोष सोडावं लागतं. त्यामुळेच मला सगळ्यांना सांगायचं आहे की हे कोर्ट तुमच्यासाठीच आहे. तुमच्यावर अन्याय झाला असेल तर तुम्ही कोर्टात या, साक्षी, पुरावे मांडा, तुम्हाला कोर्टात न्याय नक्कीच मिळेल. आम्ही तुम्हाला न्याय देण्यासाठीच येथे आहोत. आणि जज साहेबसुद्धा थांबतात. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. खरंच ऊर्जाने आज जे काही डायलॉगबाजी केली आहे ना ते खरंच खूप भारी होती. आणि शेवटी हर्षवर्धनची जिरली आहे, हर्षवर्धन ही केस हरणार एवढं मात्र खरं. आजचा एपिसोड तर भारी होता, पण वचन दिले तुम्हाला या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन धमाकेदार असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जज साहेब आपला निकाल सुनावतील आणि विक्रांतला अटेम्प्ट टू मर्डर या आरोपाखाली जेलमध्ये पाठवतील. त्यामुळे हर्षवर्धनला जबर धक्का बसेल. हर्षवर्धन हा रागारागाने तेथून निघून जाईल आणि मग विक्रांत हा ऊर्जाला म्हणेल
ए ऊर्जा शिंदे, तू माझा गेम केलाय ना, आता मी तुझा गेम कसा करतो ते पहा. शौर्याला खूप राग येईल आणि मग शौर्य चक्क या विक्रांतचा हात पकडणार आणि त्याला ठणकावून सांगेल, ऊर्जा माझी बायको आहे हे विसरू नको. जर तिच्या विरोधात काहीही करण्याचा प्रयत्न केला ना तर तुला जेलमध्ये जाण्याच्या लायकीचा ठेवणार नाही, एवढं लक्षात ठेव. विक्रांत आणि शौर्य एकमेकांकडे रागाने पाहत असतील. आमदार शिर्के, ऊर्जा सगळेच तेथे असणार. मग आता विक्रांत आणि शौर्य या दोघांमध्ये कोर्टातच हाणामारी होणार का? ऊर्जासाठी शौर्य या विक्रांतचे हातपाय मोडणार का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.